नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ABP माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. एरवी आपण मधल्या ओळीचा जो भाग आहे तो युजली संध्याकाळच्या वेळेला करतो, कारण दिवसभरात बऱ्याच घडामोडी घडलेल्या असतात. पण आज सकाळीच वेगवेगळ्या माध्यमामध्ये जी एक बातमी आली त्यातून हा एक संदेश गेलेला आहे की देर इज अ सम रिअलायझेशन विदिन जी काही आत्ताची उरलेली शिवसेना आहे त्याच्यामध्ये, आणि श्री उद्धव ठाकरे यांना पण याची पूर्ण जाणीव झालेली आहे की बऱ्याच गोष्टी त्यांच्या हातातनं निसटत चाललेल्या आहेत. आणि म्हणून श्री उद्धव ठाकरे यांनी क्लोज डोअर मीटिंग जी तिथे होती तिथे दोन महत्त्वाची वक्तव्य केली. परवाच्या दिवशी ते असं म्हणाले की मी आता 1966च्या मानसिकतेमध्ये, म्हणजे जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा जी स्थिती होती, म्हणजे पक्ष एकदम कोरा करकरीत होता, पक्ष संघटनेचं कुठलंही असं मोठं बळ नव्हतं, पक्ष संघटनेचं अस्तित्व अजून व्हायचं होतं, आणि मग चिन्ह ही तर फार नंतरची गोष्ट आहे. आणि आत्ता त्यांचं दुसरं जे वक्तव्य आज ज्याच्यावरती फार मोठा फोकस सकाळपासून वेगवेगळ्या माध्यमाचा दिसतोय तो असा आहे की ते असं म्हणाले की जर नवं चिन्ह मिळालं, म्हणजे जे धनुष्यबाण हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे, ते जर धनुष्यबाणाचं चिन्ह शिवसेनेला नाही मिळालं, तर जर नवं चिन्ह मिळालं तर कार्यकर्त्यांनी या गोष्टीसाठी सुद्धा तयार असायला हवं. आणि जर नवं चिन्ह मिळालं तर ते लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे, अशा अर्थाचं त्यांचं ते वक्तव्य होतं, ज्याच्यावरती मला वाटतं की आज दिवसभरामध्ये खूप चर्चा होईल. ती तशी गेल्या 3 दिवसापासून सुरू आहेच की धनुष्यबाण कोणाचा. पण उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीनं क्लोज डोअर मिटिंगमध्ये का असेना आपण म्हणणं, याचा अर्थ त्यांना जी काही घडलेली घडामोड आहे त्याहीपेक्षा काही गोष्टीचं आणखी अँटिसिपेशन आहे, आणि ते असू शकतं, असायलाच हवं. त्याचं कारण असं आहे की ज्या घडामोडी घडलेल्या आहेत शिवसेनेत, एकतर जी काही फूट पडली ती अनप्रेसिडेंटेड होती यापूर्वीच्या 5-6 बंडामध्ये, आणि आत्ता शिंदेगड जो उठाव असा शब्द वापरतो त्याच्यात बेसिक फरक असा आहे की 40-41 आमदार हे शिंदे यांच्याबरोबर गेलेले आहेत. काही खासदारांनी सुद्धा नाराजीचे सूर हे व्यक्त केलेले आहेत. आणि म्हणून जे जे अँटिसिपेट करणं शक्य आहे ते अँटिसिपेट करून शिवसेनेचा पुढचा प्रवास सुरू राहील असं उद्धव ठाकरे यांनी सूचित केलेलं आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य जे आहे ते वेगवेगळ्या पातळीवरती आपल्याला मधल्या ओळीतनं तपासायला हवं. एक म्हणजे इतिहास काय आहे, निवडणूक आयोगाचा जो नियम आहे तो नियम काय आहे, कारण हे फार स्पष्ट आहे की यापूर्वी 3 वेळेला किमान, आणि 1968 साली तर एका निकालाचा निवाडा देत असताना सुप्रीम कोर्टने हे फार स्पष्ट केलेलं आहे की निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार आहेत एखाद्या राजकीय पक्षासंदर्भातले निर्णय घेण्याचा. विजबी निवडणूक आयोगानं हे ठरवायचं आहे की राजकीय पक्षाला चिन्ह कोणतं द्यायचं. त्यामुळे आपण आता या मधल्या ओळीमध्ये एक बघू की निवडणूक आयोगाची संपूर्ण नियमावली काय आहे. 2 हे पाहू की यापूर्वी नेमका इतिहास काय घडलेला आहे की ज्यातनं काय सूचित होतं की उद्धव ठाकरे यांना असं का वाटलं की आपण सगळ्या गोष्टीसाठी तयार असायला हवं. आणि तिसरं आपण बघूया की प्रिडिक्शन्स, म्हणजे काय होऊ शकतं संभावित या सगळ्या गोष्टीमध्ये, कायदेशीर राजकीय परिणाम याचे काय संभावितात. आणि म्हणून आपण मधल्या ओळीमध्ये आजच्या या भागामध्ये आपण बघूया की उद्धव ठाकरे यांनी जे म्हटलेलं आहे त्याचे इमिडिएट इफेक्ट काय होतील. इमिडिएट इफेक्ट, जर शिवसेनेला लोगोलग हे चिन्ह आयदर गोठवलं गेलं किंवा ते चिन्ह नाही मिळालं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक मोठा सेटबॅक बसू शकतो. अर्थात आपण हे ॲझ्युम करून चाललेलो आहोत की आत्ताचा जो मतदार आहे हा पूर्वी जसा मतदार होता, कारण ओडिसासारख्या राज्यामध्ये मी पाहिलं आहे किंवा बंगालसारख्या राज्यामध्ये मी पाहिलं आहे की जिथे लोकसभेला लोकांनी वेगळ्या पद्धतीचं मतदान केलं आणि विधानसभेला वेगळ्या पद्धतीचं मतदान केलं, तर मतदारसुद्धा जागृत झालेला आहे. त्याच्यापर्यंत आत्ताच्या सगळ्या उपलब्ध असलेल्या साधनांच्या आधारे आपलं नवं चिन्ह घेऊन जाणं ही काही फार अवघड गोष्ट नाही, पण चिन्ह ही फार मोठी गोष्ट आहे. चिन्ह हे पक्षाचं कॅरेक्टर डिफाईन करत असते. म्हणजे आता उदाहरण बघा, काँग्रेस के हात गरीबो के साथ. जेव्हा इंडिया शायनिंगची दिवंगत प्रमोद महाजन यांनी अलीकडेच निवडणुका घ्यायला लावल्या अटल बिहारी वाजपेयी यांना, कारण त्यांना विश्वास वाटत होता की ज्या पद्धतीचं गोल्डन कॉरिडॉर, सगळ्या बाजूनं मोठे महामार्ग, GDP वाढते, आणि त्या पार्श्वभूमीवरती जर निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पार्टीला यश मिळेल असं वाटल्यामुळं ज्या इंडिया शायनिंगची त्यांनी घोषणा केली त्याला काउंटर म्हणून काय होतं तर गरीबो के साथ काँग्रेस का हात. आणि म्हणून ही जी चिन्ह आहेत ही सिम्बॉलिक असतात, ती लोकांपर्यंत जाऊन पोचतात, मेसेज देत असतात. त्यातनं म्हणजे आता 2021ला बंगालमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या तिथे त्या दहशतीवरती भाजपच्या वतीनं काय सांगण्यात आलं होतं, चुपचाप कमळ के साथ, म्हणजे तुम्ही चुप राहा, काही कुणाला बोलू नका, पण तुम्ही कमळाला मतदान टाका.
तर मेसेजिंग देण्यासाठी किंवा फार कशाला औरंगाबादमध्ये पण जेवढ्या महानगरपालिकेच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यात तिथे हे मतदारांना सांगितलं गेलं की खान की बान तुम्हाला निवडायचं आहे. म्हणजे आत्ता शिवसेनेचं जे काही सेक्युलर रूप आहे ते कसंही जरी असलं तरी मुळात शिवसेना ही मराठवाड्यासारख्या भागामध्ये तरी किमान हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती वाढली आणि प्रत्येक वेळेला खान की बान, परभणीमध्ये पण खान की बान असा प्रचार झाला आणि त्यातनं मग शिवसेनेचं जे धनुष्यबाण आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं आणि ते इंटॅक्ट होतं आजतागायत. याच्यावरती म्हणजे गेल्या 2-3 दिवसात एक महत्त्वाची मला प्रतिक्रिया जी कायद्याच्या दृष्टीनं महत्त्वाची वाटते ती श्रीमती नीलम गोरे ज्या उपसभापती होत्या त्यांनी असं म्हटलं की आमचं चिन्ह हे आमच्याकडेच राहील आणि 6% मतं घेऊन आमचा पक्ष राष्ट्रीय आणि राज्यातल्या निवडणुकीमध्ये हा 6% मतं घेऊन पुढं आलेला असल्यामुळं कायद्याच्या चौकटीवरती आमचं हे चिन्ह राहणं अपेक्षित आहे. त्यामुळं आपण हे जरा नीट समजून घेऊ की मुळामध्ये काय होईल तर त्याचे निकष असे आहेत की विधिमंडळाचा पक्ष, विधिमंडळातला पक्ष आणि संपूर्ण राजकीय पक्ष ही स्वतंत्र 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. विधिमंडळामध्ये एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 40-42 आमदार गेलेले असल्यामुळं तिथे उभी फूट पडलेली आहे. म्हणजे इनफॅक्ट आत्ताच्या मूळच्या शिवसेनेकडं अतिशय कमी आमदार आहेत हे स्पष्ट आहे. पण याचा अर्थ एकनाथ शिंदे यांना सहजासहजी हे पक्षचिन्ह मिळेल असं अजिबात होत नाही. कारण निवडणूक आयोगाला काय गोष्टी बघाव्या लागतील. निवडणूक आयोगाला पक्षातली संपूर्ण फूट झालेली आहे का हे बघावं लागेल. म्हणजे निवडणूक आयोगाला हे पाहावं लागेल की शिंदे यांच्याबरोबर किती खासदार आहेत, किती आमदार आहेत, त्याबरोबरच किती जिल्हा प्रमुख आहेत, किती पंचायत समिती सदस्य आहेत, किती सरपंच आहेत, किती जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत आणि या सगळ्यांनी दिलेले जे शपथपत्र आहे, कारण हे शपथपत्र घ्यावं लागणार आहे प्रत्येकाकडनं, ही मी कायद्याची प्रक्रिया सांगतो. त्या शपथपत्राच्या व्हेरिफिकेशनच्या आधारे मग हे निश्चित केलं जाईल की शिंदे गटाकडं धनुष्यबाण आहे की नाही. त्यामुळे ही जी लढाई आहे ती कायद्याच्या चौकटीवरती इतकी सोपी, सहज, सरळ नाही आहे. तिला बरेच कांगोरे आहेत. आता आपण जर नियमच बघायचं म्हटलं किंवा इतिहास जरी बघायचं म्हटलं तर नियम काय सांगतो, निवडणूक आयोगाचा जो नियम आहे तो आपण जरा अतिशय क्वेश्चन आणि आन्सर अशा स्वरूपामध्ये बघू. काय आहे की निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोग कशाच्या आधारावरती निर्णय देतात. तर निवडणूक चिन्ह कंसामध्ये आरक्षण आणि वाटप आदेश 1968ला राजकीय पक्ष ओळखण्याचा आणि चिन्हाचे वाटप करण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे. याच्यामध्ये जे परीक्षेत 15 आहे ते असं म्हणतं की जर प्रतिस्पर्धी गट किंवा मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे नाव किंवा चिन्हावर दावा करणाऱ्या कुठल्याही संदर्भामध्ये जर निवडणूक आयोगाकडं काही दावे प्रतिदावे आले तर त्या संदर्भातला जो निर्णय घ्यायचा आहे तो निवडणूक आयोगाने घ्यायचा आहे. आता याबद्दल 1968चा अध्यादेश काय म्हणतो, नोंदणीकृत राजकीय पक्षातील 2 गटांनी जर निवडणूक चिन्हासाठी दावा केला असेल तर निवडणूक आयोग या दोनही पक्षांनी सादर केलेले पुरावे, म्हणजे दोघांनी ते पुरावे द्यायचे आहेत, आयोगासमोर दिलेली साक्ष, अंतर्गत वाद किंवा बंडाच्या वेळी निर्माण झालेली परिस्थिती, म्हणजे संख्याबळाच्या आधारावरती त्यावेळेला ज्यावेळेला बंड झालं त्यावेळेची परिस्थिती काय होती आणि त्याचे परिणाम या सगळ्याचा आढावा घेऊन मग निवडणूक आयोग या संदर्भातला निर्णय घेईल. आता यातला जो परीक्षेत 15 काय आहे, परीक्षेत 15 अंतर्गत विवाद किंवा विलिनीकरणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी इलेक्शन कमिशन हा एकमेव अधिकारी असेल आणि या संदर्भात ज्यावेळेला 1971 साली सुप्रीम कोर्टमध्ये एक याचिका आली, म्हणजे एक जजमेंट आलं, त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाचा हा जो अधिकार आहे तो त्याची वैधता सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आणि निवडणूक आयोगाला पूर्णपणे याबद्दलचे अधिकार दिले. आता जे बहुमताचे दावे वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणूक आयोगासमोर केले जातील तर याचा निवडणूक आयोग निकाल कसा लावेल, त्याचा निकाल असा लागेल की आयोग पक्षाची घटना बघेल. आता हे फार महत्त्वाचं आहे, पक्षाची घटना का बघितली जाईल तर आत्ता आपण जे म्हणतो आहोत, म्हणजे मला माध्यमातल्या बातम्यांमध्ये दिसतं असं आहे की पक्ष बांधणीचे पुनर्प्रयत्न वगैरे शिवसेनेकडनं सुरू आहेत. मुळात ते पक्ष बांधणीचे पुनर्प्रयत्न हे नंतर होते. आता तर पक्ष इंटॅक्ट ठेवणं, कारण शिवसेनेचे जे 260 कार्यकारिणीचे सदस्य आहेत, एक पक्ष असतो, त्या पक्षाला निवडणूक आयोगाने सगळ्याच राजकीय पक्षाला एक बंधन घातलं होतं की तुम्हाला वाटतं त्याप्रमाणे तुमचे राजकीय पक्ष चालणार नाही, त्याला एक घटना असायला हवी. ती घटना आहे, त्याच्यामध्ये 260 सदस्य आहेत शिवसेनेचे, त्याच्यामध्ये जिल्हाप्रमुख आहेत, त्याच्यामध्ये आमदार आहेत, त्याच्यात खासदार आहेत आणि कार्यकारी मंडळ आहे. तर याचा एक ठराव
म्हणजे या चिन्हाची लढाई होऊ शकते किंवा पक्षावरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो याचं अँटिसिपेशन झाल्यानंतर शिवसेनेकडनं 2 ठराव घेण्यात आलेत. एक म्हणजे शिवसेना प्रमुख म्हणजे आत्ताचे श्री उद्धव ठाकरे हेच पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांच्याकडेच सर्वाधिकार आहे आणि शिवसेनेच्या चिन्हाचा किंवा शिवसेनेच्या कुठल्याही अशा गोष्टीचा म्हणजे थोडक्यात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा सुद्धा इतर गटाला वापर करता येणार नाही अशा पद्धतीचा ठराव घेऊन तो निवडणूक आयोगाकडे पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे. आणि त्यासाठीच म्हणून आता जी काही घडामोड आपण पाहतो आहोत की श्री उद्धव ठाकरे भेटत आहेत, आदित्य ठाकरे लोकांशी जाऊन संपर्क साधत आहेत, तर त्याचं कारण मुख्यतः असं आहे की जी चिन्हाची लढाई आहे ती चिन्हाची लढाई ही त्या राजकीय पक्षाची जी घटना आहे त्या घटनेच्या अंतर्गत होईल. आणि आत्ता तरी असं दिसतं आहे की ती जी कार्यकारी मंडळ आहे शिवसेनेचं 7-8-10 लोकांचं, ज्याच्यात काही काळापर्यंत एकनाथ शिंदे होते ज्यांची नुकतीच हकालपट्टी पक्षाने केली, तर तिथे आत्ता उद्धव ठाकरे यांना मानणाऱ्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे इतक्यात तरी पक्ष घटना जे नियम 15 प्रमाणे इथं म्हटलेलं आहे की ECI मान्यताप्राप्त म्हणजे आयोग पक्षाची घटना आणि पक्ष एकत्र असताना सादर केलेल्या पदाधिकाऱ्यांची यादी तपासेल. तर याच्यामध्ये आत्ताच्या घडीला तरी शिवसेनेचा अप्पर हँड आहे की शिवसेनेकडं या संदर्भातलं घटना पण आहे आणि त्यांना उद्धव ठाकरे यांना मानणारे पदाधिकारी आहेत. म्हणजे आता काय म्हणतंय की ECI या शाखामधील बहुमताचा दावा कसा प्रस्थापित करेल किंवा चेक करेल. तर आयोग पक्षाची घटना आणि पक्ष एकत्र असताना सादर केलेल्या पदाधिकाऱ्यांची यादी तपासेल. हे संस्थेतील सर्वोच्च समिती म्हणजे जसं की कार्यकारी मंडळ मी म्हटलं कोणते ते पाहिल, किती पदाधिकारी सदस्य किंवा प्रतिनिधी प्रतिस्पर्धी म्हणजे एकमेकांना पाठिंबा दिला याची यादी या दोघांना सांगितली जाईल. विधिमंडळ विभागासाठी प्रतिस्पर्धेच्या कडं असलेले आमदार आणि खासदार किती आहेत त्याचा काउंट केला जाईल. ते कुठल्या गटाबरोबर आहे ते तपासण्यासाठी निवडणूक आयोग एक स्वतंत्र कमिटी पण करेल आणि त्याच्यासमोर मग ही तपासणी केली जाईल. आता हे सगळं झाल्यानंतर एकदा सगळं डिफाईन झाल्यानंतर मग निवडणूक आयोग कसा निर्णय देईल. तर निवडणूक आयोग मान्यताप्राप्त पक्षाचे नाव किंवा चिन्हासाठी पात्र होण्यासाठी त्याच्या संघटनात्मक किंवा विधायी शाखांमध्ये पुरेसे पाठबळ असल्याचे मानून विवादाचा निर्णय एका गटाच्या बाजूने देईल. ते इतर गटाला मात्र स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्याची परवानगी देऊ शकतात. आणि म्हणून मी म्हटलं की इथे तरी शिवसेनेचं सध्या प्राबल्य आहे म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांचं प्राबल्य आहे. कारण पक्षामध्ये असलेले जे पदाधिकारी आहेत ते अजूनही श्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत. जी पक्षातली सर्वोच्च कार्यकारी मंडळाची सभा म्हणजे जी काही मंडळ आहे तेही श्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे. आणि म्हणून आजच्या तारखेमध्ये तरी श्री उद्धव ठाकरे यांना चिन्हासाठी किंवा पक्षाच्या संदर्भातली जी लढाई आहे ही थोडीशी अनुकूल आहे. पण हे असंच होईल का तर इतिहास काय सांगतो तेही बघू. आता जर समजा आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती आणि राज्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत, तर अशा वेळेला निवडणूक आयोग काय निर्णय घेईल आणि ज्याची भीती बहुधा श्री उद्धव ठाकरे यांना आहे. आणि म्हणूनच त्यांनी आज माध्यमाच्या जी काही माध्यमामध्ये आता चर्चा सुरू आहे तर ते आव्हान आपल्या कार्यकर्त्यांना केलेलं असावं, सैनिकांना केलेलं असावं. ते असं आहे की निवडणूक तोंडावर आल्यास तात्काळ निर्णय घेता येईल का. तर निवडणूक आयोग या प्रश्नाचा निर्णय घेण्यासाठी पुरेसं मटेरियल म्हणजे ते जे काही त्यांना तपासायचं आहे त्याच्यासाठी वेळ लागू शकतो. तात्काळ निवडणुकीसाठी जर पक्षाला काहीही कारवाई अपेक्षित असेल तर त्या केसमध्ये निवडणूक आयोग तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या पक्षाचं चिन्ह गोठावेल. आणि ही दाट शक्यता आत्ताच्या स्थितीमध्ये आहे कारण आता लगेचच 2 महिन्यावरती निवडणुका येऊ ठेपलेल्या आहेत. एक तर अजून कायदेशीर लढाई संपलेली नाही. 11 तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या काही घडामोडी घडायच्या त्या होतील आणि त्या होण्याच्या आधी जर असा प्रश्न उद्भवला तर ही दाट शक्यता आहे की शिवसेनेचं जे आत्ताचं चिन्ह आहे ते चिन्ह गोठवलं जाऊ शकतं. ते कोणालाही मिळणार नाही. आणि अशी जर स्थिती झाली तर मग मात्र शिवसैनिकांना आपलं जे नवं चिन्ह आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक चिन्ह वाटप करण्याचा अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाला असतो. तुम्ही जर ग्रामपंचायतीच्या पंचायत समितीच्या नगरपालिकेच्या निवडणुका बघितल्या असतील तशी मोठी मोठी यादी लिस्ट लागलेली असते. आणि रोजच्या जीवनातल्या ज्या गोष्टी असतात पोळपाटापासून ते चहाच्या कब्बशीपासून ते मग तुम्हाला दिसणारे जे डोमेस्टिक ॲनिमल्स असतात तिथपर्यंत जे ऑफेंडिंग होणार नाही अशा सगळ्या गोष्टी ते समोर मांडतात आणि त्यातनं ते चिन्ह निवडायचं असतं. तर अशी परिस्थिती ही येऊ शकते. आणि मग या स्थितीमध्ये आत्ताच्या तारखेमध्ये उद्धव ठाकरे यांना एक तो मोठा सेटबॅक असेल की मुंबई महानगरपालिकेसारख्या ठिकाणी किंवा पुणे महानगरपालिका किंवा ठाणे जिथं आता बहुसंख्य नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले तर त्या स्थितीमध्ये ही अडचण होऊ शकते आणि त्याची दाट शक्यता आहे आजच्या तारखेला.
आता यामुळे एक प्रश्न असा निर्माण होईल की इतिहास काय सांगतो. आपण काय सांगितलं की आत्ताची गरज काय आहे, नियम काय आहे, पण इतिहास काय सांगतो. सगळ्यात ही मोठी जी लढाई झाली ती लढाई ज्या वेळेला सिंडिकेट आणि इंडिकेट म्हणजे स्थिरावलेली काँग्रेस सोप्या भाषेमध्ये आणि इंदिरा गांधी यांचं वर्चस्व मानणारी काँग्रेस अशी जेव्हा लढाई आणीबाणीनंतर झाली तेव्हा इंदिरा गांधींची पक्षातनं हकालपट्टी केलेली होती. तेव्हा काँग्रेस पक्षाकडं गाय आणि वासरू हे चिन्ह होतं. या चिन्हासाठी लढाई झाली आणि या चिन्हासाठी लढाई झाल्यानंतर मात्र इंदिरा गांधी यांना ते गाय आणि वासरू हे चिन्ह मिळालं नाही. त्यांना 3 ऑप्शन देण्यात आलेले होते. ते ऑप्शन पण असे इंटरेस्टिंग होते की त्यावेळेला इंदिरा गांधी यांना सायकल, हत्ती आणि हात असं यापैकी एक चिन्ह निवडा असं निवडणूक आयोगाने सांगितलं होतं. आणि तेव्हाच्या इंदिरा गांधीच्या क्लोसेस्ट अलाईज ज्या असतील पक्षातल्या त्यांनी सांगितल्यानुसार, त्यांनी सुचवल्यानंतर हात हे चिन्ह इंदिरा गांधी यांना मिळालं आणि मग बाकीचा रेस्ट इज हिस्ट्री. हे सगळ्यात मोठं बॅटल झालं. अलीकडच्या काळामध्ये चिराग पासवान म्हणजे रामविलास पासवान यांचं निधन झाल्यानंतर काका पुतण्याची जी लढाई झाली त्या लढाईमध्ये ज्या वेळेला रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाच्या चिन्हाबद्दलची लढाई सुरू झाली तेव्हा ते चिन्ह गोठवण्यात आलं होतं. आणि म्हणून मी म्हटलं की ही दाट शक्यता आहे की ह्या स्थितीमध्ये हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपामध्ये गोठवलं जाईल, एक मोठी राजकीय एक कायदेशीर लढाई होईल आणि नंतर याबद्दलचा म्हणजे धनुष्यबाण कोणाचा याबद्दलचा निर्णय होईल. पण मधल्या काळात हा एक प्रेसिडेंट आहे, ही एक अलीकडच्या काळात घडलेली घडामोड आहे की ज्याचा वापर निवडणूक आयोग हे स्वतःसाठीच म्हणून करू शकतं की लोक जनशक्तीच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला ही लढाई झाली की रामविलास पासवानच्या चिराग पासवान आणि प्रतिस्पर्धी गट असलेला पशुपती पारस यांच्या दरम्यान त्यावेळेला मात्र हे चिन्ह गोठवण्यात आलं. पितापुत्रामध्ये पण चिन्हावरून लढाई झालेली आहे. म्हणजे मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये अखिलेश यादव यांनी ज्या वेळेला पक्षावरती आपलं प्राबल्य सिद्ध केलं आणि पक्ष त्यांच्या पूर्णपणे ताब्यात गेला तेव्हा ती लढाई ही सुरू होत होती. परंतु अखिलेश यादव यांच्याकडेच पक्षातले बहुसंख्य आमदार आणि पदाधिकारी आहेत हे लक्षात आल्यानंतर मुलायमसिंह यादव यांनी तो हट्ट सोडला आणि मग नंतर मात्र ते जे चिन्ह आहे समाजवादी पक्षाचं ते सायकल चिन्ह हे मुलायमसिंह यादव यांच्याकडे न राहता ते अखिलेशकडे राहिलं. आणखीन एक इंटरेस्टिंग लढाई झालेली आहे. ती लढाई बहुसंख्य जणांच्या लक्षात पण नाही. एच.डी. देवेगौडा यांनी कुमारस्वामी म्हणजे त्यांच्या चिरंजीवांना त्यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला म्हणून त्यांची पक्षातनं हकालपट्टी केली होती. आणि कर्नाटकमध्ये सुद्धा पितापुत्रादरम्यान हा संघर्ष निर्माण झाला होता. म्हणजे होता राहिला होता तो संघर्ष होताच. पण दुसऱ्या एका गटानं जनता दल सेक्युलरवरती दावा ठोकला की आमचाच खरा जनता दल सेक्युलर आहे. आणि त्यावेळेला मात्र एच.डी. देवेगौडा यांनी एक माघार घेतली, जशी मुलायमसिंग यांनी पुत्राच्या विरोधात माघार घेतली होती त्याच्याही आधी एच.डी. देवेगौडा यांनी पुत्राच्या विरोधात माघार घेतली. त्यांनी ते जे निलंबन होतं कुमारस्वामी आणि इतर सर्वांचं ते रद्द केलं आणि हे सगळी मंडळी पुन्हा जनता दलामध्ये परत घेतली. आणि ज्यांनी आपल्या विरोधामध्ये दावा ठोकला होता की आमचा खरा पक्ष आणि आमचा खरा चिन्ह आहे तर तो दावा कायद्याच्या चौकटीत फेटाळून लावण्यासाठी अशी कारवाई करून आपल्या मुलाला पुन्हा पक्षात घेतलं आणि ते चिन्ह वाचवलं. तर दिसतं असं आहे की नियम आणि इतिहास पाहता इतक्यात तरी शिवसेनेतलं जे धनुष्यबाण आहे ते धनुष्यबाण कोणाचं याबद्दलची लढाई ही स्पष्टपणे निकाली निघणार नाही. पण ती निवडणूक आयोगाच्या कक्षेत गेली तर निवडणूक आयोगाला निर्णय घेताना बऱ्याच गोष्टी बघाव्या लागणार आहेत. मुख्यत्वे विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष ही 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. आणि जर राजकीय पक्षावर तुमचं वर्चस्व असेल तरच तुम्हाला ते चिन्ह मिळतं हे इतकं सुस्पष्ट आहे. त्यामुळं धनुष्यबाण श्री उद्धव ठाकरे यांच्याकडून खेचून घेणं हे एकनाथ शिंदे गटासाठी इतकी सहज आणि सोपी लढाई नाही. आणि म्हणूनच ते सतत आमचीच शिवसेना ही मूळची शिवसेना आहे असं सांगतात. त्यात श्री उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळू नये, ठाकरे ब्रँडला म्हणजे ठाकरेंना सत्तेवरून खाली खेचल्यामुळं त्यांच्या विरोधामधली जी असलेली नाराजी त्याचा मतदारसंघामध्ये फटका बसू नये आणि सोबतच कायदेशीर लढाईमध्ये आपलं नुकसान होऊ नये हा खरा त्यामागचा हेतू आहे. आणि म्हणून आपण आपल्या मधल्या वेळेमध्ये आज सकाळीच हे विश्लेषण केलं, कारण आज दिवसभर याच विषयावरची चर्चा होत राहील. पण इतक्यात कुठल्याही गटानं अधिकृतपणे म्हणजे शिंदे गटाने तरी किमान आमचा या धनुष्यबाण या चिन्हावरती दावा आहे असा दावा अद्याप केलेला नाही, कारण त्यांच्या गटालाच अद्याप मान्यता मिळण्याच्या दृष्टीनं 11 तारखेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर लढाईमध्ये त्याचं भवितव्य ठरणार. तर थांबूया आपण इथे. आपला हा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे की जेव्हा एखादी महत्त्वाची राजकीय घडामोड घडते तेव्हा त्याचे जे
बिटवीन द अर्थ आहे ते जे काही चाललेलं आहे, जे चर्निंग आपण ज्याला म्हणतो ते काय आहे ते समजून घेण्यासाठी तुम्हीही समजून घ्या आणि मलाही तुमच्याबरोबर समजून घेता येतं. तुम्हाला आमचे हे जे प्रयत्न आहेत ते आवडत आहेत असं दिसतं आहे. खूप उत्तम असा प्रतिसाद आहे. त्यासोबत तुम्ही काही कन्स्ट्रक्टिव्ह सूचना करा. माझं आणि ABP माझाचं जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, ट्विटर, फेसबुक, यूट्यूब अकाउंट, हे सगळे फॉलो करायला लागा, कारण तिथे तुमचा आणि माझा संवाद होऊ शकतो. तर थांबूया आपण इथे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.